कुंभ राशी 1 ते 31 ऑगस्ट. सत्य ऐकून तुमची झोप उडेल. धक्कादायक सत्य तुमच्यासमोर येणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष संपूर्ण तुमचं खानदान हे वर्ष बदलून टाकेल. कारण या महिन्यात या 7 भयंकर घटना तुमच्या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत घडणार म्हणजे घडणारच. कारण मित्रांनो, तुमचे 3 स्वप्न पूर्ण होणार आहेत. आनंदाने तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल, वेडे. कारण तुमच्या जीवनात जो थंडपणा चालू होता तिथे तुम्ही अडकलेला होता. अडचणीत तुम्ही सापडला होता. त्यातून आता तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचा हा काळ तुमच्या जीवनातील एका नव्या सुरुवातीचा काळ ठरणार आहे. मित्रांनो, आता राजा बनण्याची वेळ जवळ आली आहे. जितके रडायचे होते तितके तुम्ही रडलात. आता तुमचे शत्रू रडणार आहेत. मित्रांनो, आता तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्या पायाशी लोळण घेतील. अखेर या ऑगस्ट महिन्यात असे काय घडले आहे? कारण तुमची राशी स्वामी वक्री झाली आहे. शनिदेव वक्री झाले आहेत आणि आता तुमच्या जीवनातील संपूर्ण दशा आणि दिशा दोन्ही देखील बदलणार आहे. जे हातातून सुटून गेले होते ते पुन्हा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला सोडून गेले जे होते ते तुमच्या पायाशी आता लोळण घेईल. मित्रांनो, कारण शनी हा वक्री आता तुमचं संपूर्ण पराक्रम तुमच्या जीवनावर दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला एक सुरुवात करूया. आणि सावध आणि सतर्क राहणे तुम्हाला खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक झाली तर या ऑगस्ट महिन्यात येणारा आनंद द्विगुणित होऊन जाईल. पण तुमच्या घरात येणारी लक्ष्मी ही परत जाईल. त्यामुळे आता चूक करायची नाही. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडला किंवा पूर्ण नाही पाहिला तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला खूप पश्चाताप होईल आणि तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल की हा व्हिडिओ मी पूर्ण पाहायला हवा होता. पण मित्रांनो, अखेर ऑगस्ट महिन्यात काय होणार? सर्वात प्रथम महिन्याच्या 1 तारखेला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. जो तुमचा अष्टम भाव आहे त्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम पडणार आहे. मित्रांनो, त्यानंतर मंगळ हा मिथुन राशीत प्रवेश करेल. सेनापती मंगळ जेव्हा मिथुन राशीत म्हणजे तुमच्या पंचम भावात प्रवेश करतील तेव्हा प्रेम संबंध, संततीचे जीवन आणि तुमच्या शिक्षणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची देखील खूप शक्यता आहे. काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. पण करिअरमध्येही काही चढ उतार दिसून येत आहे. शनीची 3री दृष्टी तुमच्या सुखसोयींवर पडत आहे. तुमच्या मातेच्या भावावरही ती पडत आहे. त्यामुळे आता वेळ हलक्यात घेण्याची गरज नाही. कारण आता काहीतरी मोठे करण्याची वेळ आता आली आहे. आणि या ऑगस्ट महिन्यात तुमचे राशीस्वामी वक्री झाले आहेत. त्यामुळे शनीची उतरती साडेसाती ही आता सुरू झाली आहे. त्यामुळे ते तुम्हाला काही ना काही देऊनच जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला अशी एखादी मोठी गोष्ट मिळेल जी तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत उपयोगी पडेल. मित्रांनो, चला पुढे जाऊया. आपण कुंभ राशीवाल्यांनो, मला एक सांगा, जेव्हापासून शनीच्या साडेसातीचा 3रा टप्पा सुरू झाला आहे तेव्हापासून तुमच्या अडचणी आता वाढल्या आहेत. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही आता वाढल्या आहेत. म्हणूनच अचानक तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या जातील आणि ह्या जबाबदाऱ्या इच्छा नसतानाही काहीतरी तुम्हाला करावे लागेल. नोकरी करावी लागेल, काहींना व्यवसाय सुरू करावा लागेल, काही नाती मनाविरुद्ध निभवावी लागतील. तर तुमच्या आयुष्याशी झाले आहे की मन नसतानाही सर्व काही तुम्हाला करावे लागणार आहे. जर तुमच्या आयुष्यातही असेच घडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण लग्न भावात राहू बसले आहेत. शनी तुमच्या 2ऱ्या भावात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या भावात बसले आहेत. म्हणूनच इच्छा नसतानाही शनीची उतरती साडेसाती तुमच्याकडून या सर्व गोष्टी करूनच घेत आहे. याशिवाय मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला तडजोड करावी लागत आहे. काहींना काही तडजोड सतत करावी लागत आहे. जिथे पोहोचायचे तिथे तुम्ही
पोहोचू शकत नाही. जे मिळवायचे ते मिळत नाही, पण मन मारून जगावे लागत आहे. पण या ऑगस्ट महिन्यात, ऑगस्ट 2026 या महिन्यात जे मोठे योग तयार होत आहेत, हे तुमच्या जीवनातील हा थंडपणा जाणवणारे अडथळे, प्रत्येक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मेहनत, गरजेपेक्षा जास्त प्रयत्न आणि गरजेपेक्षा जास्त वेळ देण्याची आता बदलू शकते. वेळ आता बदलू शकते. त्यामुळे अगदी छोटेसे काम असले तरी त्यासाठी तास नव्हे तर कित्येक महिने खर्च करावे लागणार आहेत. म्हणूनच ऑगस्ट महिना हा काही आनंद घेऊन येणार आहे, काही आव्हानही घेऊन येणार आहे. पण एक चूक महाउपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि सर्व अडचणींपासून तुम्हाला मुक्त करू शकतो. तो अचूक उपाय कोणता? तो अचूक उपाय म्हणजे शनिदेवांचा उपाय. वक्री शनी आणि तुमचे राशी स्वामी शनी यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करावाच लागेल. चला तर मग पुढे जाऊयात. कुंभ राशींच्या लोकांनी सर्वप्रथम तुम्ही वक्री शनीपासून सुरुवात करूया. या संपूर्ण महिन्यात शनी वक्री राहणार आहे. तब्बल 138 दिवस या महिन्यात वक्री शनीचा काळ हा परिणाम होणार आहे. आणि हा काय परिणाम होणार आहे ते आपण आता पाहूया. शनी तुमच्या धनवाणी आणि कुटुंबाच्या भावात बसले आहेत. जेव्हा शनी वक्री होतात म्हणजेच उलट दिशेने शनी चालतात, तेव्हा जे भूतकाळात निष्ठून गेले होते ते पूर्ण परत येऊ लागते. म्हणजेच तुम्ही भूतकाळाशी पुन्हा जोडले जाऊ शकता. मित्रांनो, जो पैसा अडकला होता किंवा मिळाला नव्हता तो पैसा आता मिळू शकतो. जी नाती आधी तुटली होती त्या नात्यांमध्ये दुरावा आला होता, ती नाती पुन्हा जवळ येऊ शकतात. नात्यांमध्ये पुन्हा जवळीक जाणवेल. कुटुंबाचे अंतर निर्माण झाले होते त्या आता जवळीकमध्ये बदलू शकते. हे सर्व वक्री शनीच्या प्रभावामुळे घडू शकते. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जी नाती अपूर्ण राहिली होती ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरा भाव धनाचा भावही असतो. त्यामुळे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कुठूनही पैसे मिळत नसतील, बँकेचे फळ मिळत नसेल, तर तुम्हाला मेहनतीचे फळ देखील तुम्हाला आता मिळू शकते. जुन्या मेहनतीचा परिणाम होता तो तुम्हाला मोबदला देखील त्याचा मिळू शकतो. हे खूप चांगले योग आहेत. याशिवाय जर तुम्ही पूर्वी कोणते वचन दिले असेल, कोणती तुम्ही कमेंट दिली असेल, ती आता पूर्ण करावी लागू शकते. दिलेला शब्द आता पाळावा लागू शकतो. त्यामुळे तयार राहा मित्रांनो. याशिवाय शनीची तिसरी दृष्टी तुमच्या सुखसुविधांच्या भावांवर पडत आहे. त्यामुळे तुम्ही तिथे थोडेसे जाग राहा. कारण विनाकारण खर्च करू नका. सुखसुविधांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील काळात अडकलेली कामे पूर्ण होताना दिसत आहेत. मग ते घराचे नूतनीकरण असो किंवा घराशी संबंधित इतर काम असो, ते पूर्ण होऊ शकतो. मित्रांनो, ही खूप गोष्ट चांगली आहे. पण पुढची गोष्ट म्हणजे मंगळ. होय मित्रांनो, मिथुन राशीत मंगळ प्रवेश करणार आहे, जो तुमचा पंचम भाव आहे. पण कुंभ राशीवाल्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. जर अजूनही लाईक केला नसेल तर लाईक करा. शनिदेव या संपूर्ण महिन्यात तुमच्यावर भरभरून आनंदाचा वर्षाव करतील. मित्रांनो, गेल्या काही काळापासून तुम्ही असे एखाद्या ठिकाणी अडकले आहात का, जिथे ना समाधान ना शांतता? तुम्ही चुकीच्या ठिकाणी अडकला आहात का? मग ते एखादे नाते असू द्या किंवा नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे पण बाहेर पडता येत नाही. तुम्ही चुकीच्या वातावरणात, नात्यात किंवा चुकीच्या मैत्रीत अडथळे आणत आहात का? तर ते तसे असेल तर त्यातून बाहेर कसे पडायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला सर्व काही चांगले वाटते, पण हळूहळू तेच तुमच्याशी डोकेदुखी बनत जाते. कारण जेव्हा शनीची 7.5 उतरती असते तेव्हा माणूस अशा ठिकाणी अडकतो जिथे त्याची मानसिक शांतता कमी होते. जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इच्छा नसतानाही तुम्हाला काही नाते ही ओळ लागत आहेत. समोरून तुम्हाला काहीच मान सन्मान मिळत नाही, तरीसुद्धा तुम्हाला त्यांना
महत्त्व, मानसन्मान द्यावं लागत आहे, वेळ द्यावं लागत आहे, भावना व्यक्त कराव्या लागत आहेत. सूर्य हा 17 तारखेपर्यंत याच ठिकाणी आहे. 17 तारखेपर्यंत सूर्य 6व्या भावात आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा राग जास्त येऊ शकतो, म्हणजे तुम्ही थोड्या आक्रमक होऊ शकता. छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकते. 17 तारखेपर्यंत नसांमध्ये ताण जाणवू शकतो. त्यानंतर सूर्य पुढे जातील आणि बुधही पुढे जातील. त्यामुळे परिस्थिती सुधारणा होताना दिसेल. पोटाशी संबंधित ज्या समस्या तुम्ही अनुभवत होतात, पोटदुखी असेल, त्यातून आराम मिळू शकतो. काही दिवसात थोडासा व्हायरल तापही देखील येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. शुक्र अष्टम भावात आणि केतूच्या प्रभावामुळे रोगप्रतिकारशक्ती ही कमी होऊ शकते. त्यामुळे छोटी मोठे आजारपणे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या प्रिय व्यक्तीकडूनही करिअरमध्ये सहकार्य मिळू शकते. तसेच तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही करिअरमध्ये देखील मोठे यश मिळवू शकता. हे आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र हे लक्षात ठेवा की शनी हा वक्री आहे. त्यामुळे करिअरसाठी पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जे आधी हातातून निसटले होते ते आता मिळू शकते. म्हणजेच जर एखादी नोकरी गेली असेल तर त्यापेक्षा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, या महिन्यात तुम्ही स्वतःला सांगा की माझ्यासोबत सर्व काही चांगले होत आहे. मला जी नोकरी हवी आहे ती मला मिळणार आहे. मला जितका नफा होणार आहे तितकाच मला नफा देखील आता मिळणार आहे. माझे कामकाज चांगले झाले. मला मानसिक शांतता आहे. आणि अशी प्रार्थना करा की मला स्वतःला सांगा की मला माझ्या मनासारखा जीवनसाथीदार मिळत आहे. माझे वडील खूप चांगले चालले आहेत. कारण वक्री शनीने तुम्ही जे विचार कराल तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मित्रांनो, सकारात्मक विचार करा. मित्रांनो, 7.5 हा तिसरा टप्पा आहे. तुम्ही जसे विचार कराल तसेच तुम्ही अनुभवाल देखील. तसेच तुमच्या आयुष्यात देखील घडू लागेल. त्यामुळे प्रार्थना करा. ब्रह्मांड तुमची पूर्ण साथ देईल. तुमची विचारसरणी, सकारात्मक ऊर्जा सकारात्मक ठेवा. जेव्हापासून शनीची 7.5 सुरू झाली आहे तेव्हापासून तुम्ही खूप परेशान आहात. तुमची विचारसरणीत खूप खालवली आहे. सतत तुम्ही हेच विचार करता की आता माझ्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही. जोपर्यंत विचार चांगले ठेवणार नाहीत तोपर्यंत बदल हा तुमचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये लिहा की हा ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप शानदार असणार आहे. तसेच दैनंदिन उत्पन्नाचाही भाव आहे. याच भावात केतूची ही बसलेली सावली ही जीवनसाथीचाही भाव आहे. सर्वप्रथम जर वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही स्वतःला राजा समजू नका. तुमच्या अपेक्षा वाढू लागतील. तुम्ही जीवनसाथीत रुबाब दाखवू शकता. स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता. या 17 तारखेनंतर सूर्य या भावात आल्यानंतर काही गोष्टी गुंतागुंतीची होऊ शकतात. जीवनात वाद वाढू देऊ नका. स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. आणि मेहनतीपासून मागे हटू नका. आळस करू नका. वक्री शनी आळस वाढवू शकतात. राहू लग्न भावात असल्यामुळे आळशी होऊ शकतो, पण तरी आळस करू नका. मित्रांनो, तुमची संगत ही सगळ्यात महत्त्वाची आहे. संगत ही तुमची चांगली ठेवा. जशी संगत तशीच रंगत असते. मित्रांनो, हे मी नेहमी सांगते. कुंभ राशीसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. या महिन्यात शक्य तितके चांगल्या लोकांच्या सहवासात आयुष्यात कधीतरी कुठेतरी मोठे काहीतरी आहे किंवा मोठेपणा करण्याचा प्रयत्न करता येतो. अशा लोकांमध्ये राहा. चुकीच्या संगतींपासून दूर राहा. कारण चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जीवनसाथीचा सल्ला जरूर घ्या. त्यानंतर मोठा निर्णय घ्या. बाकी हा महिना करिअरसाठी चांगला आहे. जुन्या मेहनतीचे यश तुम्हाला या महिन्यात नक्की मिळेल.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या व्यक्तींना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.